फिल्डिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर कुणाला आपल्या संघाला घेऊन लगेच आमच्या डावाबाजूला थांबायचं आहे. म्हणजे आहेतच ते डावाबाजूच्या आपण म्हटलं स्टेजवरती. विनायक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून करतोय. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं पॅरलल षटकार बघायला मिळतोय. मात्र 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या 53. विनायक वेगनाथ पुन्हा एकदा फुल लॉफ केलाय चेंडूला. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावर ना. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 धावा. गुड शॉट. ची फलंदाजी राजकुमारने केली. 30 फलंदाजी मात्र मेघनाथ करतोय. विनायक गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटकातील अजूनही आपण 2 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू वन्स अगेन रिप्ले बघायला मिळतोय. खूप लांब जाऊन चेंडू विसरतोय. बॅक टू बॅक आपण सलग 3 षटकार मारत. थँक्यू. 65 धावा. जरा मेघनासाठी जोर झालं. 3 चेंडू 3 सलग षटकार मारतोय. नितीनची कामगिरी आपण राजकुमारने केली. तीच कामगिरी. चला चेंडू द्यायचा लवकर. 1 चेंडू अजून वाक्य. या षटकामध्ये विनायक सुद्धा मागे ठेवतोय. 20 धावा देतो आतापर्यंत. एक गडी सुद्धा बाद करतोय. राजकुमार जरा लवकर चेंडू चेक करायचंय. मनपाडा संघाला यानंतर आपण फलंदाजीला उतरायचंय. देवीच्या पाडा संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. निश्चित रक्षण स्वीकारलेलं आहे. संख्या 65. 3 षटकार आपण 2 षटकात धावा फक्त 12 होत्या. पण त्यानंतर 3ऱ्या षटकात 20 धावा आले. 4थ्या षटकात 13 धावा आणि या षटकात आतापर्यंत 20 धावा. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. अंतिम चेंडू घेऊन येतो आपण पहिले तर. हा चेंडू वन्स अगेन. 4 चेंडू 4 षटकार बघायला मिळत आहेत. मेघनाथ ऑन द फायर.